जाबिर खान बुबेरे इनकी तरफ से 500 का इनाम है एक कैच के लिए, अंजला खान बुबेरे के लिए, जो कौसा गांव के जॉन्डी रॉड्स के नाम से पहचाने जाते हैं। वन ऑफ द टॉप क्लास फील्डर जो थर्ड मैन में फिलहाल फील्डिंग कर रहे हैं। ऑल द बेस्ट कौसा स्ट्रायकर्स अँड जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल घेऊन तयार आहे. बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू अतिशय वेगवान तेज तर्रार हलक्या हाताने दिला सन्मान आणि पहिला चेंडू डॉट. आणि या ठिकाणी सुरुवात चांगली झाली आहे कौसा स्ट्रायकर्स या टीमची. अशाच प्रकारे गोलंदाजी फलंदाजी मैदानावरती अपेक्षित आज कौसावासियांना, कारण त्यांची होम टीम आज मैदानावरती खेळतीये. क्लीन बोल्ड, व्हॉट अ बॉल. ओमकार आलाय गोलंदाजीसाठी आणि ओमकारने घेतली आहे टीमच्या कॅप्टन विशालची विकेट आणि विशाल परतल्या शून्यावरती. कौसा स्ट्रायकर्स काय स्ट्राईक मैदानावरती त्यानं सुरू केली आहे. डेंजरस स्टार्ट. हे सॉन्ग आले ना तर आता डान्स देखील जबरदस्त येईल, कारण मैदानावरती सध्या कौसा स्ट्रायकर्स इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते आहे. टुर्नामेंट आपण एन्जॉय करताय. कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 हे दैदीप्यमान पर्व सीझन 2 नासिरमुद्दीन खान बुबेरे एन के ग्रुप यूथ ऑफ कौसागाव आणि त्यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम इथं तुम्ही एन्जॉय करताय. राफी सुरमे, आसिफ ढोले, तदनंतर आसिफ सुरमे, समद ढोले, जुमिन सुरमे, नजीम, तदनंतर इम्रान आणि जैद भाई सुरमे या सगळ्यांची अफाट मेहनत आहे. जे बी पॅनल अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मैदानावर दिलेत नंबर 3 वरती कुणाल नाईक. नुकत्याच SPL मध्ये आपण कुणालला पाहिलं जागृती स्पोर्ट डोंबिवलीसाठी. महेंद्र मागे, विशाल मात्रे, अतिशय चांगली भूमिका सगळ्यांचीच राहिली. बॉल आउटमध्ये अगदी नशिबानं साथ फिरली. हिमांशू सारखा वेगवान बॉल, त्याचा बॉल स्टिकला लागून देखील बेल्स पडली नाही आणि सेमीफायनलचं स्वप्न दूर राहिलं. लॉट्स ऑफ हार्डवर्क तिकडे केलं जागृती स्पोर्ट डोंबिवली टीमनं गोवा सांगीमध्ये जाऊन डोंबिवलीकरांच्या अभिमानासाठी. बॉल तयार. वेगवान बॉल, वेगवान फटका, गॅप आहे मिड विकेटला. बॉल जाईल सीमारेषा बाहेर. कुणाल नाईक यासाठीच ओळखले जातात. वी शेप मिड विकेट असेल, ऑन साईड असेल, भरपूर चांगली बॅटिंग कुणाल करतो आणि लॉंग ऑन मिड विकेट त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. तिकडे धावा बनवणं त्याला भरपूर आवडतं आणि कुणाल नाईकच्या बॅटमधून आलाय हा मिड विकेटला चौकार. सामना आपण पाहिला अर्धशतकाला ऋतिककडनं, वत्रे काकांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आला त्याच्यासाठी. इथे फिल्डिंग खराब, बॉल नाही थांबणार. थर्ड मॅन आउटफील्ड फास्ट आणि बॉल चालला सीमा पार. आणि या ठिकाणी रियांश हर्ष शिलवन जे पुरस्कार दे क्रिकेट जगतातील एक फार मोठं नाव अरविंद काका वत्रे त्यांचं शुभागमन झालं. वत्रे काकांना आपण विनंती करूया या पण मुख्य मंचकावरती आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. NK ग्रुप आणि आमचे नासिरबाई यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मंचावरती आपण करणार आहोत. अख्ख्या महाराष्ट्रात ज्या स्पर्धेनं अगदी कमी काळामध्ये एक मोठी उंची गाठली अशी एक फार मोठी नावाजलेली क्रिकेट स्पर्धा दुसऱ्या पर्वात तुम्हाला पाहायला मिळते. कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी नासिरमुद्दीन खान बुबेरे NK ग्रुप अँड यूथ ऑफ कौसागाव हलक्या हातानं सन्मान देण्यास भाग पाडलं. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो झाला. बॅकअप फार उशिरा आणि हा देखील ओव्हरथ्रो फायनली स्टॉप केलाय. मिळतील धावा 2. यंगस्टर्सला आज संधी मिळाली आहे
आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल असं नाही आहे. मैदानावरती तुम्ही उतरलात, समोर जरी एक प्रोफेशनल टीम आहे, चांगलं क्रिकेट खेळलं की उलटफेर तुम्ही करू शकता. जशा प्रकारे विशालला बाद केला, तर नंतर दबाव टाकला, कुणाल नाईकचे 2 चौकार 2 डबल्स आले, त्यानं धावा बनवल्या 12. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक विकेट गमावत असताना जागृती स्पोर्ट डोंबिवली 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. मागचा सामना गमवावा लागला SSCC डोंबिवली टीमला आणि 2 सामने जिंकून टेबल टॉप केलं रियांश हर्षलवन या संघानं. ऋतिक पाटील पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरले. त्याआधी आपण पाहिलं होतं विजय पवारला SSCC साठी, त्यानं चांगली बॅटिंग केली होती. SSCC कुठेही जाऊ नका, या मॅचमधली विनर तुमच्यासोबत आजच्याच दिवसामध्ये फाईट करणारा. अंपास लक्ष सुद्धा, एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हाव. 25 मिनिटात 5 षटकं टाकायची जर आणि 25 मिनिटात 5 षटकं झाली नाही तर जसं 26वं मिनिट सुरू होईल एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला तुमच्या बाउंड्री लाईनवरच्या 5 फिल्डरमधनं 38 सर्कलमध्ये सेट करावा लागेल. अजान सुरू आहे. एक 2 मिनिटं मी समालोचन थांबवतो. 1 ओव्हर धावा आहेत 12.
तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा करूया आपण हार्दिक स्वागत. अजान सुरू होती त्यामुळे आपण थोडा वेळ समालोचन थांबवलं होतं. षटकं संपली 2. पहिल्या षटकात 12 आणि दुसऱ्या षटकात निलेश भोईर आले आणि काय बॉलिंग त्यांनी मैदानावरती केली. 1 विकेट काढली श्याम चौधरीची आणि तदनंतर फक्त धावा खर्च केल्या 3 आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात डॉमिनेट करत असताना आपल्याला पाहायला मिळाले निलेश भोईर. ग्रेट बॉलिंग. एक अतिशय मोठं नाव या विभागातील क्रिकेटमधलं. 2 षटकं संपली आहेत. धावा धावफलकावरती 15. बॅटिंग लाईन देखील मी म्हणेल कौसा स्ट्रायकर्सकडे आहे. हर्षद रायासारखा एक चांगला फलंदाज जो एका हाती मॅच जिंकवण्याची ताकद ठेवतो. निलेश भोईर की प्लेअर आहे ऑलवेज. फॉर्मॅट कोणतंही असू द्या. मग कल्याण डोंबिवलीचं सिटी क्रिकेट तुम्ही पाहिला रिचीजीतू निलेशसाठी ॲज अ ऑलराऊंडर त्याचा रोल नेहमी चांगला राहिला. कौसासाठी ग्रामीण क्रिकेट आपण पाहिलं. जेव्हा शहरी क्रिकेटमध्ये संधी मिळाली भरपूर वेळा सामर्थ्य दाखवलं या खेळाडूंना. त्यामुळे समर्थ कडूला प्रयत्न करावे लागतील कुणाल नाईकला की कमीत कमी 6 षटकं आणि 70च्या पुढे धावफलक घेऊन जावं. सतीश अण्णासारखा एक अनुभवी खेळाडू या टीमकडे. आज समोर ढोले दुखापतग्रस्त आहेत त्यामुळे इनॅक्शन ते नाही आहेत. लास्ट इयर विक्रोलियन्स विक्रोलीसाठी आपण त्यांना खेळताना पाहिलं. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर समर्थसाठी सॉफ्ट हँडनं चिप केलं. बॉल काढल्यास समोर मिड ऑनला एक सिंगल पूर्ण. फार वेगान आले क्षेत्ररक्षक. डीपमधनं फिल्डर होते निलेश भोईर आणि एका सिंगल नंतर धावफलक पुढे जात. टीमची टोटल स्कोर कार्डवरती ती म्हणजे 16 धावा. गतवर्षी शहरी क्रिकेट फॉर्मॅटमधनं जर आपण पाहिलं मालिकावीराचा हकदार ठरला होता मंगेश वैती. आणि ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटची चर्चा जर आपण केली विशाल म्हात्रे खार्डीचा खेळाडू तो ठरला होता प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या जमान शुभागमन होतं. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधील एक असं नाव की ज्या नावाशिवाय कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट नेहमीच अधुरं आहे. ठाण्याचा ठाण्या वाघ प्रमोददादा म्हात्रे यांचं. प्रमोददादा जेव्हा समोर येतो मला भोनोलीचं मैदान आठवतं. 12 बॉल त्यांना केलेल्या 50 धावा. मग त्यामध्ये स्विचचे चौकार असतील. स्पेशली स्लॉक स्वीप डीप बॅकवर्ड स्कोर लेगला मारलेला षटका. डीप बॅकवर्ड पॉईंटला स्कोअर कट करत असताना काढलेला तो गॅपचा फटका आणि आलेला तो 4 अजूनही आमच्या लक्षात. आणि त्यांच्या सोबतीनं अरविंद काका वत्रे यांचं आगमन झालं. या काका आपलं हार्दिक स्वागत आहे. एक दिलदार मनाचा पुरस्कर्ता म्हणून वत्रे काकांची ओळख आहे. आणि त्यांच्या सोबतीनं हनुमान शेठ वडवली यांचं आगमन झालं. आज मोठी हस्ती आहे प्रमोददादांच्या सोबत म्हणजे टेन्शन नाही आज भाईला. फटका चांगला आहे. टायमिंग चांगला आहे का. लॉंग ऑनला नाही. फिल्डर त्याच्या हातामध्ये फसले. कुणाल नाईक विकेट मिळाली आणि फलंदाज अजून एक बाद होतोय. धक्का लागला या मॅच मधला 3रा फलंदाजी करणाऱ्या जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीला. SK यांच्याकडनं एक कॅश प्राईज आहे. टीमचा कॅप्टन सद्दाम ढोले त्यांना जर झेल टिपला 5,000 रुपयाचं कॅश प्राईज एका झेलसाठी. आणि कॅश प्राईज आमच्याकडे जमा आहे. सध्या ऑल द बेस्ट. आमचे विकेट ज्यांनी अतिशय सुंदर बनवली यादव सरांचं आगमन झालं. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. विकेट म्हटलं की चर्चेची गोष्ट होती. मागचे 2 दिवस फुटबॉलच्या मॅचेस सुरू होत्या. कसं केलं जाणार काय होणार या सगळे प्रश्न होते. बट जितके प्रश्न कठीण अगदी एक म्हण आहे परिस्थिती जितकी बिकट. राफिज सुरमे आसिफ ढोले आणि NK ग्रुप त्यांचं काम तितकं तिखट आणि जबरदस्त अडचणींवरती मात करत टुर्नामेंट सुरू झाली. हलक्या हातानं यॉर्करला बाहेर काढलं. पॉईंटच्या दिशेनं बॉल चालला. चेस करतात. फिल्डर आले डीपमधनं उचलला आणि थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. साईदादा शेलार आणि निलेशदा म्हात्रे यांना मी आमंत्रित करतोय मुख्य मंचावरती. कल्याण डोंबिवलीतील एक नावाजलेले खेळाडू आणि त्या सोबतीनं पुरस्कर्त्यांच्या यादीतलं एक मोठं नाव
त्यांचा एक विशेष सन्मान आयोजन समितीच्या वतीनं केला जाईल. आपण देखील या मुख्य मंचकावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान युवा नगरसेवक साईदादा शेलार आणि मोठा गावचे एक लेजंडरी क्रिकेटर आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश म्हात्रे NBDB रिसॉर्टचे सर्वेसर्वा, तर दोन व्यक्तिमत्वांचा देखील एक विशेष सन्मान मंचावरती केला जाईल. एक सिंगल ॲड झाली आहे. इन ॲट नंबर 4 फलंदाजीसाठी आला आहे प्रितेश पाटील, दापोडेचा खेळाडू, त्याच्या विरुद्ध वैश्वीचा रायगडातील एक अनुभवी उरण विभागाचा सितारा समर्थ कडू. फार मोठं नाव रायगड क्रिकेट म्हटलं की समर्थ कडू, कैलास पोरजे असतील, सोना गायकवाड, नरेश गायकवाड, त्यानंतर आपण पाहिलं विश्वास पाटील, टोंडरे, हे सगळे आता 40+ माध्यमातून ऋषी 11 काटे, अर्जुनभाई पाटील यांचा जो संघ त्याच्यासाठी अतिशय चांगलं व्यावसायिक क्रिकेट सातत्यानं खेळत असतात. फक्त दिशा द्यायची होती, नावास्टिकच्या बाहेर नाही पोहोचू शकले, बॉलच्या रेंजपर्यंत फार दूर होता आणि एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती ॲड केली जाईल. धावफलक 1ने पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती सध्या फाईट फार मोठी करती आहे. कौसा स्ट्रायकर्स जरी व्यावसायिकचं क्रिकेट असलं, आज सगळे कौसातले खेळाडू घेऊन हा संघ खेळतोय. जीते तो भी इतिहास और हारे तो भी इतिहास. जनरल टच, फक्त दिशा दिली, लोक फुल टॉस होता, त्याला फाईन लेगच्या वरनं पाठवलं टायमिंगच्या जोरावरती आणि गोलंदाजीच्या गतीचा वापर करत असताना एक सुंदर फटका सजवलाय समर्थ कडून. चौकार ॲड झाल्यानंतर पुन्हा एकदा जो काही दबाव थोडासा आला होता मागच्या 2 विकेट्स नंतर, तो थोडा कमी होतोय. कारण अजूनही फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर प्रितेश मैदानावरती आहे, महेंद्र मागेच येणं बाकी आहे. बॅटिंग लाईन फार चांगली आहे जागृती स्पोर्ट्सकडे. खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळत लॉंग ऑनला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्जत, एका सेक्शनमध्ये उचलून थ्रो केला जातोय आणि षटकं संपली आहेत. याच दरम्यान 3 पहिल्या षटकात ओमकारच्या 12 धावा आल्या. नितेश बोईनं दुसऱ्या षटकामध्ये कमाल केली, पॉवर प्लेमध्ये फक्त 3 धावा त्यानं खर्च केला, विकेट मिळवली 1 आणि त्यानंतर आली गोलंदाजीसाठी अकबर आणि त्यांनी खर्च केल्या षटकात धावा 10 आणि 3 ओव्हरमध्ये 25 वरती आतापर्यंत थांबवलाय. 25 आणि 25 वरती जर आपण पाहिलं विकेट्स त्यामध्ये गेले 3. अजूनही मिडल ऑर्डर मैदानावरती बॅटिंग करतीये. ड्रिंक ब्रेक मैदानावरती सुरू आहे. आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक संगीत. अतिशय चांगलं संगीत आपण ऐकलं. आज 2 जानेवारी आणि नवीन वर्षाचा दुसराच दिवस आणि तो मात्र NK ग्रुप आणि यूथ ऑफ कौसा आणि आमचे एक दानशूर व्यक्तिमत्व नासिरभाई त्यांच्या स्वप्नांना साकार झालेली क्रिकेट स्पर्धा कौसा गाव चॅम्पियन्स ट्रॉफी. टेनिस बॉल पटलावरती कौसा गावाला ओळख निर्माण करून देणारी क्रिकेट स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. जवळजवळ 441 प्रेक्षक सध्या ऑनलाईन आपल्या सोबत. त्या सगळ्यांचं करू आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून. टीमची टोटल सध्या धावफलकावरती 3 ओव्हर संपल्यानंतर 25. ओव्हर नंबर सुरू होती 4 आणि कॅप्टननं पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय आपल्या टीमचा स्ट्रायकर बॉलर निलेश भोईरला. समर्थ कडूसाठी पहिलाच वेगवान बॉल, डावखुरा त्याचा गोलंदाज आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण करायचं होतं. बॅट अँड पॅडमध्ये सुंदर यॉर्कर पाहायला मिळाला आणि एक सिंगल ॲड होती.
ऑनलाईन प्रेक्षक नक्कीच आज थोडंसं जे टेलिकास्ट टेनिस क्रिकेट .inला ज्यासाठी ओळखलं जातं खरं तर ते तुमच्यापर्यंत पोचत नाही. याचं कारण काय तर वायफाय नेट प्रोव्हाइड जे व्हायला हवं प्रॉपर आज ते नाही आहे. काहीसे थोडेसे अडथळे आले त्याच्यामुळे इंटरनेट सुविधा नक्कीच झाली नाही. मात्र उद्याच्या दिवसापासून एक क्वालिटी टेलिकास्ट टेनिस क्रिकेट .in तुमच्यापर्यंत घेऊन येईल यात ती मात्र शंका नाही. धावफलक एकने पुढे जात आहे 26 धावा धावफलकावर समर्थ कडू आणि त्याच्या विरुद्ध आपण पाहता निलेश भोईर होते आणि आता कुणाल नाईकला स्ट्रायकर प्रितेश आला स्ट्रायकर एनला बाद झालेत आतापर्यंत विशाल श्याम आणि कुणाल नाईक 3 विकेट्स अशा प्रकारे गमावलेत. निलेश तयार लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि ओव्हर द विकेट आले अगदी बॅटच्या समोर होता त्याला लॉफ्ट केलं आणि फटका फसला होता झेल होता कॅच ड्रॉप झाली आणि बॉल सीमारेषा बाहेर. अंबाजी निड्याची आम्ही पाहतो वाट फिल्डर सोबत कशी चर्चा आणि यस त्या ठिकाणी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना कोसा स्ट्रायकर्सचे खेळाडू की या 6 कल्पेश होते त्या ठिकाणी डीप लॉंग ऑनला. ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर झेल व्हायला हवा होता झेल मिस झाला बॅलन्स गमावला बॉल बाउंड्रीच्या बाहेर पिच झाला आणि मिळाला धावा 6. षटकार आलाय दबाव नक्कीच येत होता. मिस फिल्डिंग थोडीशी बाहेर काढतीये जागृती स्पोर्टला आणि त्यानंतर पुन्हा एकदा फटका हवेत डाऊन दी बॉल फील्ड थोडीशी दूर राहिले फिल्डिंग मध्ये चांगली झाली. झेल हा नक्कीच कठीण होता पण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या असं म्हणावं लागेल आणि धावफलक 2ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जी आपण पाहताय 34 धावा. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 4. फिल्डरला फारशी साथ मिळत नाहीये अन्यथा या षटकात पुन्हा एकदा दबाव टाकताना निलेश भोईर पाहायला मिळाले असते. पहिलं षटक अतिशय सुंदर इकॉनॉमिकल त्यांनी टाकलं. फटका चांगला आता टायमिंग चांगला उंची आहे लांबी देखील गाठेल आणि लॉंगॉनच्या वरून पाठवलाय बॉल त्या ठिकाणी फलंदाज प्रितेशनं हा येतोय प्रितेशच्या बॅटमधून 6. थँक्यू डीजे. हे घडतं रवी फिल्डर्सला साथ मिळत नाही तरी अशा गोष्टी पाहायला मिळतात. रिदम ब्रेक होतो आणि यावेळी देखील तेच पुन्हा एकदा जीवनदान आज दापोडेवरनं सोबत नशीब देखील घेऊन आलाय. 2 जीवनदान त्या ठिकाणी आतापर्यंत मिळालेत ते म्हणजेच आपण पाहिलं तर फलंदाज प्रितेशला धावफलक आहे धावफलकावरती 4-0 40 धावा स्कोर कार्डवरती. या दरम्यान षटक संपन्न झालाय ते मात्र चौथ्या आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगल्या स्थितीत आहे जागृती स्पोर्ट्स कारण या षटकात रन्स भरपूर सारे आलेत आणि 4 षटकांच्या अखेरीस धावा जर स्कोर कार्डवरती आपण पाहिल्या त्या पाहायला मिळतात 10.25 या रनरेटनं बॅटिंग करत असताना 41 आलेत. 2 षटकांचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. थोडं स्पीडअप करा. जवळजवळ 5 वाजून आतापर्यंत 2 मिनिटं झाली आहेत. एक सामना आपला अजूनही बाकी आहे. लक्ष सुद्धा त्या गोष्टीकडे अंपास वेळेचं देखील भान आपल्याला ठेवायचं आहे कारण एक सामना आज आपल्याला कसाही कंप्लीट करायचाच आहे. कमीत कमी 5:40 पर्यंत ही मॅच फिनिश व्हायला हवी जेणेकरून अंतिम सामना 5 षटकांचा खेळला जाऊ शकेल. बॉल तयार होतात. बॉलिंग ट्रॅकवर अकबर. 7 षटकांची मॅच आहे. 2 गोलंदाजांना आपण पाहता सेकंड स्पेल मध्ये 2 षटका हातात असताना निलेश भोईरचा स्पेल पूर्ण झालाय. अकबर आला आपला सेकंड स्पेल एंड मध्ये त्याचा मोहित चेंज केला नाहीये. मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम एंडनं पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट केलं गोलंदाजीसाठी. इथे फटका सुंदर फार लांब आणि फार दूर प्रेक्षकांमध्ये जाऊन हा फटका त्या ठिकाणी विसावलाय आणि 6 लगावलाय प्रितेश पाटीलनं. मॅच अगदी महत्वाची
डू ऑर डाय आणि तिथे जिंकणं गरजेचं आहे. तर प्रितेशला माहिती आहे मला लढणं गरजेचं आहे आणि आज दापोडे गावाचं नाव मैदानावरती तो आपला बॅटनं नक्कीच या ठिकाणी चमकवतोय. बॉल अँड कॉटची संधी, विकेट मिळणार अकबरला. षटकारानंतर दिल्या प्रतिउत्तर फार लवकर आणि प्रितेश पाटील त्या ठिकाणी बाद होत आहेत. धक्का लागला चौथा जागृती स्पोर्ट्स डोंबिवली टीमला. फलंदाज बाद. आधी बट महेंद्र मागे आला की गोलंदाजाला झोप कधीच येत नाही. गोलंदाजाची झोप उडवणारा फलंदाज नंबर 6 वरती आला. बॅटिंग नंबर कोणताही असो, जेव्हा मैदानावरती येईल तेव्हा दबदबा या खेळाडूच्या नावाचा क्रिकेटच्या मैदानावरती नेहमीच असतो. आजवर भिवंडीचे क्रिकेट जर तुम्ही पानं उलटून पाहिली, वन ऑफ द बेस्ट अँड वेल फिनिश ही महेंद्र मागेची ओळख आहे. आणि आज भिवंडीच्या क्रिकेटमधनं अनेक सारे खेळाडू जागृती स्पोर्ट्समध्ये जोडले गेलेत. अक्षय ठेटे असेल, महेंद्र मागे असतील, अजय पाटील असेल बरोडीवरनं. पहिलाच बॉल उंच हवेत आणि डाऊन दी बॉल फील्ड. महेंद्र मागेचा फटका फसला आणि अकबरनं काय पुनरागमन केलंय. विकेट मिळाली आहे लगातार दुसरी आणि बॉलर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय आणि लगातार बॅक टू बॅक 2 बॉल अँड कॉट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. अकबरकडनं चांगली वापसी. षटकार खाल्ल्यानंतर 2 विकेट्स त्यानं काढलेत. काय कमबॅक आहे, काय कमबॅक आहे ते म्हणजेच गोलंदाज अकबरचं. हॅट्रिक बॉल. आजच्या दिवसात एक अर्धशतक आलंय. हॅट्रिक कंप्लीट केली जाणार का तो प्रश्न मात्र मैदानावरती आता बाकी आहे आणि पाहिजे. संधी आहे गोलंदाज अकबरला. लोकल बॉय आणि हॅट्रिक कंप्लीट होऊ शकते. बॉल हवेत आणि हॅट्रिक कंप्लीट झाली. एकदा जोरदार टाळ्या अकबरसाठी. कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी मधली पहिली हॅट्रिक कौसागावचा खेळाडू अकबर त्यानं मैदानावरती केली आहे पूर्ण आणि हा पहिला विक्रम 2023च्या हंगामातला हॅट्रिकचा जातोय कौसा स्ट्रायकरचा. स्ट्रायकर बॉलर अकबरच्या नावावरती. ग्रेट बॉलिंग. लगातारचे 3 बॉल 3 विकेट्स आणि 3ही विकेट्स झेल बाद. 2 बॉल अँड कॉट आणि तदनंतर मैदानावरती यष्टी रक्षकांना टिपला कवलजीतचा झेल. रफी सुरम्या आता खुश असतील. कौसा स्ट्रायकर्स जबरदस्त क्रिकेट मैदानावरती दाखवतीये. सद्दाम डोले को और एक प्राइज है, हर कैश पे 500 उनका कैप्टन पप्पू भाई की तरफ से. मैं तो कहूंगा कि प्राइज आनी चाहिए गेंदबाज अकबर के लिए. अल्ताफ खलीफे यांच्याकडनं आलाय प्राइज अकबरसाठी 500 रुपयाचा. अल्ताफ खलीफे म्हटलं की चालतं फिरतं एटीएम आहे. खेळाडू कोणताही असो, मग तो कौशातला असू दे किंवा भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला असू दे, त्यानं क्रिकेट चांगलं खेळलं की अल्ताफ खलीफे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज हे तर ठरलेलंच असतं. आणि हॅट्रिक झाली. 500चं क्रॅश प्राइज झालं अल्ताफ खलीफे यांच्याकडून. बॉलर तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर.
फुल टॉस बॉल हिमांशू आलाय ऑन साईडला फटका त्याने खेळला. बार्बिक्यू चायनीज जे वन ऑफ द मस्ट टॉपेस्ट रेस्टॉरंट आणि अनेक साऱ्या नामवंत डिशेस खवय्यांना जिकडे चव चाखण्यासाठी मिळते. आणि बार्बिक्यू चायनीजचे सर्व आणि अलिमगडचे आमचे मित्र प्रीतमदादा पाटील यांच्याकडनं हिमांशूसाठी ऑल द बेस्ट झाला. त्यांचं देखील करू आपण वेलकम. अभी जाबिर खान बुबेरे इनकी ओर से 2000 कैच के लिए अंजला खान बुबेरे के लिए. क्या बात है. हाफ ट्रॅकर 4 धावा मिळणार का नाही. पडल्यानंतर बॉल टॉस व्हायला हवा होता मोहित झाला नाही. लक फॅक्टर ऑन कौसा स्ट्रायकर्स टीमचं आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळाली आहे आणि एका सिंगल नंतर धावफलक पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जर आतापर्यंत आपण पाहिली ती मात्र जाऊन पोहोचली आहे 49 ओव्हर नंबर सुरू आहे 5 आणि 5व्या षटकातील अंतिम बॉलवरती सिंगल आली. हॅट्रिक देखील आली या षटकात आणि अकबरनं धावा खर्च केल्या 8. काय जबरदस्त स्पेल राहिला अकबरचा. 2 षटकं 18 धावा 4 विकेट्स त्यानं काढल्या आणि अकबर तो खेळाडू आहे अलीकडच्या काळात जी मुंब्रा प्रीमियर लीग पार पडली त्या मुंब्रा प्रीमियर लीगचा हा प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट होता. आणि मागच्या मॅच मध्ये देखील 2 विकेट्स काढले होते अकबरनं. आकिब सुरमे इनकी ओर से 500 का इनाम. अकबर ने हैट्रिक लिया इसके लिए. और जो भी प्राइस आप लगा रहे हो कॉम बॉक्स में सबमिट किया क्योंकि आप प्राइस अगर सबमिट करोगे तो जब प्रेजेंटेशन में वो प्लेयर आएगा उसको तुरंत दिया जाएगा. ओव्हर नंबर 6 आणि गोलंदाजीसाठी आला आहे तो म्हणजे सतीश. 49 लॉस ऑफ 6 विकेट्स गेलेत. डावखुरा त्याचा हिमांशू आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंग करतोय समर्थ कडू. भरपूर काळ झाला वेळ घेतलाय समर्थ कडूनं. हा वाईट बॉलचा इशारा. आता या ओव्हर्समध्ये कमीत कमी 15+ धावा शोधावा लागतील कारण आपण म्हणालो समोर निलेश भोईर आहे, अकबर सारखा फलंदाज आहे, अण्णासारखा एक चांगला डेंजरस बॅटर आहे, हर्षद रायासारखा एक चांगला फलंदाज आहे जे रन्स बनवू शकतात. बॉलिंग युनिट देखील जागृती स्पोर्ट्सकडे अतिशय चांगलं आहे बट त्यासाठी तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. कमीत कमी 65 धावा बनवाव्या लागतील. अलॉंग दी कार्पेट ड्राइव्ह केला समोर बॉल चालला डीप मध्ये कवश दिशेनं क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी अदनान. दोन्ही फिल्डर्स मध्ये तालमेल झालं नाही. बॉल 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 अडवण्यात आला. फायनली स्टॉप आणि मिळतील धावा त्या ठिकाणी 3 आणि 3 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातं. बाउंड्री चेक केली जाईल. 1 मिनिट थांबा. तर ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात. चला सेफ आहे अडवण्यात आला. हॉलेंडियस आहेत त्या ठिकाणी समोर डोले. धावफलकावरती आपण पाहता 53 धावा. बॉल तयार. हा फटका देखील चाललाय डीप मध्ये. फिल्डर पुन्हा एकदा चेंडूवरती पोहोचतील. यावेळी देखील ते चित्र. फक्त एक सिंगल आता घेऊन स्ट्राइक स्वतःकडे ठेवली आहे समर्थक कडून. एक सिंगल नंतर धावफलक 54 धावा. काही सन्मानात मंचावरती त्याकडे देखील आपण वळणार आहोत. टीमची टोटल धावफलकावर 54 धावा 54. एखादा मोठा फटका तरी हवाय जेणेकरून 60+ ही टीम मैदानावरती जाऊ शकेल आणि ती चर्चा दोन्ही खेळाडूंमध्ये झाली. बॉलची उंची वाईट पडल्यानंतर किती उंच जातो ते सगळं पाहण्यात आलं. मोठ्या फटक्यासाठी तयार आहे समर्थ कडू. फुल टॉस बॉल करारा 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 ड्राईव्ह फोल्डिंग यावेळी थोडीशी खराब आणि बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. बाउंड्री
लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. व्हेरी मच नीडेड 4. धावा धाव फलकावर. अगदी 60च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अजूनही या षटकातील बॉल बाकी आहेत. तब्बल 3. समर्थसाठी पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल. संधी आहे फिल्डरला अडवण्यासाठी. यावेळी देखील स्टॉप करण्यात त्याला थोडे फंबल जरूर झाले. चौथ्यांदा तेच चित्र पाहायला मिळालं की एकाच झोनमध्ये बॉल, एकच खेळाडू आणि 4ही वेळा रिझल्टमध्ये सेम थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचीच किंमत सध्या मोजावी देखील लागते. धावफलक पोहोचला 60. अंतिम 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा झाले 60. 2 टू गो. 60 धावा धावफलकावर. सतीश अण्णा बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. षटकातील 5वा बॉल. समर्थ कडूसाठी राईट आर्म राऊंड विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल. यावेळी संधी नाहीये क्षेत्ररक्षकाला. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मात्र पोहोचलेत शेवटच्या मुमेंटला. पुन्हा एकदा चित्र तेच. उचलताना थोडासा वेळ लागला. एक्स्ट्रा कव्हरवरनं डीप बॅकवर्ड पॉइंट पर्यंत त्या ठिकाणी पोहोचले. 3 धावा पूर्ण झाल्या. चौथीचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय मात्र नाही. सेफ आहे बल्लेंदाज आणि 4 धावा देखील झालेत पूर्ण. का रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या 4 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला 64 वरती आणि नक्कीच एक सन्मानजनक स्थितीतनं बाहेर पडून फायटिंग टोटल पर्यंत आता पोहोचली आहे टीम जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. राहुलभाई पाटील, हरेशदा पाटील आणि विशाल म्हात्रे नेहमीच्या संघाला पुरस्कृत करत असतात. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकचे आपण पाहिले तर प्रणेते आणि शांतिरत्न ग्रुपच्या माध्यमातून ज्यावेळी TDPL मध्ये ही टीम उतरली आणि अतिशय दर्जेदार क्रिकेट खेळत. रनआउटसाठी थर्ड अंपायर. यस, आपण जाऊया 3ऱ्या पंचांकडे. त्या ठिकाणी मॅच ऑफिशियल्स आपल्यासोबत जोडले जातील. चॅम्पियन झाला होता शांतिरत्न जागृती स्पोर्ट्स डोंबिवली हा संघ. काय अप्रतिम क्रिकेट खेळलं होतं ऑल ओव्हर टीमनं. यस, बाउंड्री नक्कीच वाचवली आहे बट 4 धावा पूर्ण झाले तसं अंपायरचं मत आहे. त्याच्यावरती घेण्यात आला DRS आणि ते चेक केलं जाईल. चौथी रन ज्यावेळी पूर्ण केली जात होती त्यावेळी फलंदाज समर्थ कडू रनआउट झालेत का की रन पूर्ण ते त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. एकेका धावेची व्हॅल्यूज फार मोठी आहे बट फिल्डिंग सेट करून घ्या तुम्ही. आणि नॉट आउट. 4 धावा पूर्ण झालेत. मुन्ना पठाण होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं DRSच्या माध्यमातून. अतिशय चांगला निर्णय अंपायरचा. फोटो फिनिश डिसिजन तिकडे देखील अंपायर्सच्या बाजूनच हा निर्णय गेला. ग्रेट अंपायरिंग JP पॅनल. पहिल्या डावातील अंतिम बॉल, शेवटचा अंतिम चेंडू. फुल टॉस. फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्र खाली होतं. तिथनं स्किल टॅलेंट शो करत असताना समर्थ कडून अतिशय चांगली बॅटिंग मैदानावरती केली आहे. षटकार जरूर आले नाही बट चौकार, डबल्स, ट्रिपल्स त्यांनी धावफलक त्यांनी हलता ठेवला आणि शांतता देखील एक मोठी दहशत निर्माण करू शकते हे समर्थ कडूच्या फलंदाजीनं सांगितलं आणि समर्थ कडूनं बनवल्या. या मैदानावरती आपण जर पाहिलं तर वैयक्तिक चौकार त्यांना लगावले या मॅचमध्ये. ते म्हणजे तब्बल 4 आणि 4 चौकार. तदनंतर सिंगल्स देखील आहेत. तिहेरी धावा, दुहेरी धावा अशा प्रकारे डाव त्यानं सावरला. 68 वरती संघाला तो घेऊन गेला आणि 69 धावेचं लक्ष मैदानावरती पार करायचं आहे सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना कौसा स्ट्रायकर्स टीमला. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. सामन्याला सुरुवात होईल त्याआधी काही सन्मान आहेत. आपण जाऊया बाळसुब्रह्मण्य अय्यर सरांकडे. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. मैं अल्ताफ खलीफे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते सगळे स्वागत करणार आहोत. प्रमोद म्हात्रे आपल्यामध्ये आहेत, अरविंद काका म्हात्रे आलेत, निलेश म्हात्रे आहे, साई शेलार आहे आणि साईनाथ टाकले हे सगळे मान्यवर आहेत. यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत.
या आपण हा सन्मान घेऊया. सन्मान झाला की लगेचच हा सामना सुरू करू. या ठिकाणी आई अल्ताफजी, या लिजंड प्लेयर प्रमोद म्हात्रे, पम्या. कल्याण डोंबिवली म्हटलं की पम्या हे नाव अत्यंत प्रसिद्ध आहे. वन ऑफ द क्लासिक लिजंड प्लेयर. जसं मी उल्लेख केला सकाळी की सुखदेव दादांचं नाव खूप सन्मानपूर्वक मी घेतो कल्याण डोंबिवली म्हटल्यावर. आणि म्हात्रे कुटुंबातले प्रमोद, सुखदेव, रिचीची आठवण आहे का आहेमच या अनुषंगाने प्रमोद म्हात्रेचा पण सन्मान या ठिकाणी अल्ताफजी उपस्थित आहेत. अल्ताफ खलिफा स्वतः या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन प्रमोद म्हात्रे क्रिकेटचं डेव्हलपमेंट प्रमोशनमध्ये आत्ताच रिची प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप सुंदर स्पर्धा पार पाडण्यात आली आणि अल्ताफजी या ठिकाणी त्यांचं सन्मान या ठिकाणी करत असताना समोर फोटो ना. थँक्यू. प्रमोद इज अ क्लासिक लिजंड प्लेयर टेनिस वर्ल्डचा. त्याच्यानंतर अरविंद काका म्हात्रे यांनाही आमंत्रित करतो. अरविंद काका म्हात्रे यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करूया. हे सगळे मान्यवर आज या ठिकाणी आलेले आहेत. प्रमोदचा सन्मान केला देसाई गावचे लिजंड प्लेयर, मग कल्याण डोंबिवलीचे टेनिस वर्ल्डमधील. आता अरविंद काका म्हात्रे यांचाही सन्मान या ठिकाणी अल्ताफजी या ठिकाणी करत असताना अल्ताफ खलिफा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही गौरव या ठिकाणी कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 सीझन 2 मध्ये करतोय आपण. तर या ठिकाणी अरविंद काका वेळ काढून आलेत आणि अरविंद काका म्हात्रेंचा धन्यवाद. आणि त्याच्यानंतर वळणार. थँक्यू. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत अनमोल पाटील. अनमोल पाटील इथे आहेत. अनमोलजी तुम्ही पण या स्टेजवर. अनमोलचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. अनमोल पाटील यांनाही शाल आणि सन्मान चिन्ह देऊन अनमोलचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये आमचा हा लहानसा मुलगा काल रात्रीपासून प्रचंड काम करतोय. खरंच याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या मुलं काल जसं मी उल्लेख केला स्टेडियम जरा उशिरा मिळालं आणि उशिरा मिळाला. आता मला प्रकाश यादव सांगत होता मला की सर विकेट बनवायला पण वेळ मिळाली नाही आपल्याला. मात्र आपण तरीही चांगली विकेट आहे. कारण एका बाजूला 28 धावा सकाळी दिसल्या, एका बाजूला 103, एका बाजूला 95 धावा दिसल्या आपल्याला. त्यामुळे खेळपट्टी चांगली. प्रकाशचा अनुभव आहे प्रकाशकडे 15-20 वर्षाचा आणि प्रकाश यादव चांगली विकेट बनत असतात. अकबरबाय हां या येऊ द्या शाल आणि सन्मान चिन्ह. मुलगा विचार घेऊन येतोय. काय म्हणाल? हनुमान पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी करूया. शाल आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी अल्ताफजी या ठिकाणी देतील. हनुमान पाटील वेळ काढून या ठिकाणी आले. त्यांनाही शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतोय कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 सीझन 2 मध्ये. थँक्यू. आणि या थँक्यू हनुमान. साईनाथ टाकले उर्फ भाऊ इथे असेल त्यांनी व्यासपीठावर यावं. या साईनाथजी यांचंही आगमन झालं आहे. त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करू. थँक्यू साईनाथजी. या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन साईनाथजी यांचाही आपण या ठिकाणी मनपूर्वक अल्ताफजी या ठिकाणी अल्ताफ खलिफ शाल आणि सन्मान चिन्ह देऊन कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये त्यांचाही सन्मान या ठिकाणी करतायत. हे सगळे सन्माननीय अतिथी आज सकाळपासून इथे उपस्थित होते. त्याच्यानंतर आमचे नगरसेवक साई शिवाजी शिलार येथे असेल तर त्यांनी यावं. आणि निलेश म्हात्रे लिजंड क्रिकेटर आमचे, या दोघांचाही सन्मान करू. पहिला चेंडू पडला, लाफ केला, खूप चांगल्या पद्धतीने उचललं. या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या अलीकडे पडून जातोय. मुन्ना पटलान यांचा इशारा होतो बाउंड्री म्हणून. 4 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत आपल्याला. हा सामना इथे सुरू होतोय. तर आमचे नगरसेवक साई शिवाजी शेलार येथे असेल तर त्यांनी यावं स्टेजवर. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसंच माझे मित्र आणि ग्रेट लिजंड प्लेयर ऑफ मोठा गाव आणि टेनिस वर्ल्ड निलेश म्हात्रे हेही असतील तर त्यांनी यावं. थोड्या वेळाने करूया. मला वाटतं मॅच सुरू करायला हरकत नाही आपल्याला. सामना सुरू होतोय. चौकार पाहिला. आता आपण एक सिंगल पूर्ण होताना बघतोय. 5 धावा झालेत. धावसंख्या कल्पेश आणि हर्षद आघाडीला आलेत. 69चं टार्गेट आहे. पहिलं षटक टाकतायत ते
हिमांशु हे दोन टीम मध्ये कौसा स्ट्रायकर्स आणि जागृती स्पोर्ट्समध्ये मॅच चालू आहे. ओ प्रचंड वेग या ठिकाणी हिमांशु चेंडूला आत आणत असताना बचात्मक पद्धतीने फलंदाजाला खेळण्यासाठी भाग पाडलं. अतिशय स्टायलिश गोलंदाजी हिमांशु मार्फत. ही विकेट प्रकाश यादव यांनी बनवले, ज्याला तुम्ही ओळखता या ठिकाणी डब्रू म्हणून, आणि 15 वर्षाचा अनुभव आहे. सातत्याने त्यांचे नेट्स बघायला गेलो, त्यांनी नेट्ससुद्धा लेदर क्रिकेटचे काही वर्षापूर्वी या ठिकाणी सुरू केले होते. आता त्या ठिकाणी डॉक्टर्सच्या माध्यमातून ती नेट सुरू होईल. लेदर क्रिकेटसुद्धा खेळलं जातं या ठिकाणी. हिमांशु याचा चेंडू फास्टर डिलिव्हरी किपिंग करत असताना फलंदाज बाद झाले. कॉट बिहाइंड चेंडू एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि महेंद्र खूप सुंदर पद्धतीने उजव्या बाजूला झेप घेत असताना आमचे भिवंडीचे प्लेयर्स बविंद मागे या ठिकाणी खूप सुंदर झेल टिपतायत. आणि अशी गोलंदाजी होत असताना विकेट मिळालाच पाहिजे. हिमांशु प्रचंड 140च्या वेगाने या ठिकाणी गोलंदाजी करतायत आणि त्यामुळे ही विकेट या ठिकाणी मिळते. धावसंख्या आहे मैदानावर 6, गडी बाद झाले 1. 6 फॉर द लॉस ऑफ 1. तर मला ओमकार शेट्टे सांगतायत की गोव्याला आत्ताच हिमांशु यांनी मेडन ओव्हर टाकत असताना 3 विकेटसुद्धा घेतली आणि हिमांशुसुद्धा गोव्याहून आलेत. ओमकार पण आज गोव्याहून आलेत. मच्छिंद्र आमचे त्यांचंही गोव्याहून आगमन झालं आहे. प्रसाद त्या ठिकाणी आहे. मनीष त्या ठिकाणी आहे. सामना संपला का? गोव्याचा सुरू आहे. संपला. गोव्याची टुर्नामेंट संपलेली आहे. आता हे सगळे मुंबईकडे वळत आहेत. दरवर्षी इयर एंडला ती टुर्नामेंट असते गोव्याची आणि मागचे कितीतरी वर्ष चांगल्या पद्धतीने स्पर्धा पूर्ण होते आणि आपण कौसाची ही स्पर्धा आपण बघतोय. कौसागाव चॅम्पियनशिपचं सीझन 2 आहे आणि यावर्षीसुद्धा या ठिकाणी नासिर मोहिद्दीन खान वगैरे यांनी खूप सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. आज सकाळी नासिरबाईंच्या शुभ हस्ते क्रिकेट खेळून या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यावेळेला आमचे जामा मस्जिदचे अरुण राऊतजी हे सुद्धा जामा मस्जिदचे उपस्थित होते आणि त्यावेळेला मुनाफ राऊत, त्याच्यानंतर जलील डोंगुरे, इम्रान यास्मिन सुरमे, आमचे नगरसेवक हे सगळे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं आणि एकंदरीत 4 संघ आज ओपनमध्ये या ठिकाणी खेळलेत आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय रियान्स हर्ष, कौसा स्ट्रायकर्स, जागृती स्पोर्ट्स आणि SSCC याच्यामध्ये खूप वेगळा क्रिकेट बघायला मिळाला आहे आज या ठिकाणी, याचा उल्लेख करायला पाहिजे. हिमांशु हो प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे. मात्र यावेळेला मुन्ना पठाण चेंडू जास्त बाहेर गेल्यामुळे वाईटचा इशारा देत आहेत. चेंडू अँगल होत असताना आमचा कॉमेंट्री बॉक्स थोडा क्रॉस आहे, तुम्ही बघू शकता. आज जर का त्या स्टेडियमवर असतात तिकडे आमचा कॉमेंट्री बॉक्स असतात, ही बॉल जी आहे सीम होताना, स्विंग होताना, बाहेर निघत असताना या गोष्टींचं वर्णन अजून चांगल्या पद्धतीने करू शकलो असतो. आज सचिनच्या स्क्रीनकडे बघतोय, मग आमचा नेटसुद्धा आज आम्हाला पाहिजे तशी साथ देत नाही आहे. मला असं कळलं की मरमरच्या बिल्डिंगमध्ये वायर कट झालं आहे आणि त्यामुळे नेटमध्ये टेक्निकॅलिटी खूप प्रॉब्लेम होतो आहे. यावेळेला हिमांशु पाहिलं की चेंडू फलंदाज थोडासा पुढे येतोय, त्याच्यापासून लेट स्विंगच्या माध्यमातून नेण्याचा प्रयत्न करतात. प्रचंड वेग, भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे या मुलाचं सुद्धा. आज आनंद आहे. ऋतिक पाटीलला बघायला मिळालं, हिमांशूला बघायला मिळालं, विजय पवारला बघायला मिळालं, त्याच्यानंतर अक्षय पवारला या ठिकाणी बघायला मिळालं. चांगली बॅटिंग बघायला, खास करून विशाल पाटीलची बॅटिंग कोण विसरू शकतं, ज्यांनी आज बॅटिंग केली खूप सुंदर पद्धतीने. निलेशचं आगमन झालं आहे, साईनाचं आगमन झालं आहे, त्यांचाही आपण सन्मान थोड्याच वेळात घेणार आहोत. या ठिकाणी लॉफ केलं आहे आणि आपण बघतोय चेंडू सीमारेषेकडे चाललं आहे त्या ठिकाणी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना 95 धावा करून सुद्धा पहिला सामना जिंकला. मात्र दुसरा सामना थोडेसे कमी पडले. 16 धावांनी तो संघ निलेश मात्रे यांचा संघ 16 धावांनी तो संघ पराभूत झाला. 103 धावांचं टार्गेट होतं, फार मोठं टार्गेट होतं. सुरुवातीला त्यांना काही धक्के लवकर लागले होते, नंतर मात्र आपण बघतोय की या ठिकाणी हे 2 जे पराभूत झालेला संघ आहेत त्यांच्यामध्ये मॅच बघायला मिळते. तर षटक पूर्ण होते मैदानावर. पहिलं धावसंख्या आली ती 13 आणि दावा करायच्यात अजूनही 56 षटकं बाकी आहेत. 5 आस्किंग 100 आपण बरोबर आहे, 56 बरोबर आहे. 69 मधून 13 काढले ना. 56 रन स्टील रिक्वायर्ड इन 5 ओव्हर्स आणि आस्किंग 11.5. या आपण सन्मान घेऊया. जब्बार सुरमे आणि सलीम डोले यांना विनंती आहे त्यांनी स्टेजच्या जवळ यावं. नगरसेवक साई शिवाजी शेलाला आगमन झालं, त्यांचाही सत्कार घेणार आहोत. निलेश मात्रे यांचे आगमन झाले, त्यांचाही सत्कार घेणार. या आपण हिंदीमध्ये बोलूया थोडं. एक ओवर झाली है, आइए स्टार्ट करते हिंदी में. पहले ओवर में हमने 13 रन देखे, यहाँ पे 69 का टारगेट, अभी भी 56 चेस करना है आने वाले 5 ओवर में 30 गेंदों में. और अभी आ रहे गेंदबाजी करने के लिए वो
किरण पाटिल, एक प्लेयर हमने आउट होते हुए देखे, वो अरशद के माध्यम से जो एक अच्छा कैच यहाँ पे लिया गया हमारे विकेट कीपर के माध्यम से। और अभी देखना है कि यहाँ पे किरण पाटिल कैसे इस रनों को रोकते हैं। पापा और कल्पेश के पास 11 रन प्रति ओवर रन रेट को रखना पड़ेगा इस मैच को अगर जीतना हो तो। हमारे दोनों अंपायर्स हैं मुन्ना पठान और जय पवार, सामने खड़े जय पवार, स्क्वायर लेग में मुन्ना पठान। ओ कल्पेश, गेंद बैट और पैड के बीच में थी, पहचान लिया था पहले ही। बहुत ही सम्मानपूर्वक गेंद को खेला उन्होंने शॉर्ट मिड ऑफ की तरफ, 1 रन पूरा करते हुए स्कोर को आगे बढ़ाया 14 के ऊपर। अभी भी 55 रन्स की ज़रूरत है। और जैसे कि मैंने बताया कि आज 4 टीमों को यहाँ पे आमंत्रित किया था, रियांश अर्श, कौसा स्ट्राइकर्स, जागृति स्पोर्ट्स और शिवाजी शेलार क्रिकेट क्लब। इसमें से आपने देखा कि रियांश ने कौसा को डिफीट किया और जागृति को एसएससीसी ने डिफीट किया था पहले राउंड में। उसके बाद दोनों विनर के बीच में मैच हुई, बहुत ही कांटे की टक्कर हुई रियांश और एसएससीसी के बीच में, जो कि 16 रन से जीते रियांश अर्श ने। और ऋतिक का आज का जो इनिंग्स है वो ध्यान में रहा, वो बहुत ही 140 के स्पीड से गेंद डाला था, ज़बरदस्त गेंदबाजी किरण पाटिल, और गेंद को खेला है हवे में और वहाँ पे कैच लेते हुए आप देख सकते हैं मिड ऑफ में, और एक विकेट का झटका यहाँ पे मिलता हुआ। क्योंकि जब बहुत ही तरारा यहाँ पे जो स्पीड है, स्पीडोमीटर अगर होता तो 140 135 का हिमांशु ने स्पीड रखा, किरण भी वही स्पीड रखते हैं, कार्डियन से गेंदबाजी करते हैं। और ऐसी गेंद जब आती है तो आप खेलेंगे कैसे, इतना मुश्किल होता है। इंटरनेशनल में आप 152 150 145 140 के स्पीड से गेंदबाजी देखते हैं। अगर जहाँ तक टेनिस वर्ल्ड का कहा जाए तो विश्वजीत ठाकुर, विजय पावले, ऐसे कुछ बॉलर्स है जिनकी जो स्पीड है वो बहुत ही बेहतरीन है। राफिक सुरमे आणि ओमकार नहीं, बोलू का त्याला ते? राफिक सुरमे आणि ओमकार शेट्टीला भेटावं। लाईट्सच्या टावर्सकडे मी प्रकाश सिंगशी थोडा वेळ बोलत होतो, अतिशय सुंदर लाईटची व्यवस्था आहे ते। मला म्हणाले सर दिस इज़ नॉट ए पर्टिकुलर क्रिकेट क्रिकेट का ग्राउंड वहाँ पे टर्फ का बन रहा है अभी, और लेकिन यहाँ ग्राउंड पे ये फुटबॉल ग्राउंड है, 800 मीटर का एथलेटिक ट्रैक है, इसके बीच में ये ग्राउंड रखा गया है। और यहाँ पे भी टूर्नामेंट हुए 2 से 3। आने वाले दिनों में एक नामदार प्रीमियर लीग आप यहाँ पे देखेंगे। किरण पाटिल, ओ शॉट ऑफ लेंथ ऑन साइड में पुल कर दिया है नटराज स्टाइल में। ये जब गेंद खेला जाता है तो बैट्समैन एक पैर उठाता है और पैर उठाने के बाद उस गेंद को रोल करता है ऑन साइड में। ये नटराज शॉट्स का जो सेंटेंस है, ये हरीश पंड्या ने लाया हुआ सेंटेंस है हमारे दोस्त। ये आप गेंद देख सकते हैं टेलीकास्ट में, ये गेंद बहुत अच्छी तरह से ऑन साइड में उठाया उन्होंने, पुल किया और स्कोर को भेज दिया अभी आगे 18 के ऊपर। अभी भी 51 रन्स की ज़रूरत है इस मैच को जीतने के लिए। किरण पाटिल 135 140 की स्पीड से गेंदबाजी करते हुए, ये देखिए कितना स्पीड है, गेंद बैट और पैड के बीच में थी, फ्लिक किया गेंद को ऑन साइड में, और जब तक गेंद कवर करते 1 रन चुरा लिया यहाँ पे। अब उस पिक्चर को सामने लाइए जब इमरान खान गेंदबाजी करते थे और इन स्विंग एक जंप करके डालते थे, मोहम्मद अजहरुद्दीन पीछे रुकते थे और स्पीड के माध्यम से गेंद को टर्न करते थे फ्लिक के माध्यम से। वो सभी चित्र मेरे सामने यहाँ पे आती हुई जब यहाँ पे गेंदबाजी कर रहे किरण पाटिल, अच्छा टर्न किया, फ्लिक किया मैदान के ऊपर अकबर ने। अभी अकबर और कल्पेश को अच्छा इनिंग खेलना पड़ेगा यहाँ पे। इस बार रिवर्स खेलना चाहते थे, अपील हुआ वहां पे विकेट कीपर के माध्यम से, लेकिन नकारा है। बैट एंड पैड थी, जय पवार हमें सिग्नल करते हुए। क्या बात है, बहुत दिन के बाद ब्लैक टी मिलता हुआ हमें। ब्लैक टी फिटनेस के लिए बहुत अच्छा होता है। जितने भी आप हीरोइंस देखते हैं बॉलीवुड के, सब ये ब्लैक टी बहुत बड़े पैमाने पे पीते हैं। गेंद को उठाया ऑन साइड में, गेंद जाती हुई मिड विकेट की तरफ। एक ही रन मिल रहा है, बड़ा शॉट खेलने के लिए किरण पाटिल जगह नहीं दे रहे, उसका कारण उनका तेज तरारा स्पीड यहाँ पे, और इसके लिए बहुत मुश्किल होता है उनको खेलना। लेकिन हिमांशु ने भी इम्प्रेस किया, किरण पाटिल ने भी इम्प्रेस किया। ये सभी जो हमारे बच्चे हैं ऊपर के लेवल में के खेलने के लिए काबिल है, उन्होंने दिखाया। जैसा अभी मुझे बताया कि ओमकार शेट्टी ने कि हिमांशु ने मेडन ओवर डालते हुए 3 विकेट उन्होंने गोवा में लिए थे। अगर ऐसे ही गेंदबाजी करते तो यकीनन टेनिस वर्ल्ड में आज अच्छे गेंदबाजों की सख्त ज़रूरत है यकीनन।
और स्कोर देखा जाए तो पहले ओवर में हमने देखा था रन आए थे 13 और इस ओवर में 8 आता हुआ 21 रन बन गए। और जहाँ तक बनाने 69 आप देख सकते हैं, अभी भी ज़रूरत है मैदान के ऊपर 48 रन की ज़रूरत है। और 24 गेंदों में ये 48 रन्स बनाने पड़ेंगे 12 के औसत से। और टेनिस क्रिकेट .in के माध्यम से संतोष नानेकर के ये साइट आपको लाइव टेलीकास्ट सुबह से यहाँ पे दिखाते हुए आपको बता दूं, आज ये पहला दिन है इस टूर्नामेंट का। अभी भी 8 दिन बचा हुआ, कौसागांव चैंपियनशिप 2023 आने वाले 8 दिन आप देख पाएंगे। टोटल 48 टीम्स को बुलाया गया है। वो बहुत ही तेज यहाँ पे गेंदबाजी हिमांशु, अलिमकर भिवंडी के हिमांशु और किरण पाटिल थे सावत भिवंडी के प्लस बहुत ही बड़े पैमाने पे भिवंडी के प्लेयर्स आगे आ रहे हैं। गेंद बैट और बैट के बीच में, गेंद को ऑन साइड में खेल दिया, गेंद जाती हुई मिड विकेट की तरफ, 1 रन छुड़ा लिया है, दूसरे रन के लिए जाएंगे ने अच्छा थ्रो आता हुआ, थोड़ा और मिलेगा। बड़े स्ट्रोक्स नहीं आ रहे, अगर हम देखेंगे तो हमने बड़े स्ट्रोक देखे थे, एक बाउंड्री देखा था, 2 बाउंड्रीज देखे, सिक्सर्स अभी तक आए नहीं है। एक 6 आया है, यस, मुझे विकेट की भाई यहाँ पे हमारे स्कोरर बता रहे, एक 6 पिछले ओवर में आया था। जरूरत है क्योंकि आपको 12 रन प्रति ओवर अगर बनाने हैं। वो गेंद को टर्न कर दिया है मिस्टर 360 के जैसे, व्हाट अ शॉट। कल्पेश बहुत ही अच्छे तरह से वहाँ पे जगह बनाया उन्होंने, गेंद को पहचान लिया, वो जो स्पीड है उसको खाली थोड़ा डायरेक्शन दिया उन्होंने और डायरेक्शन देते हुए गेंद को भेज दिया है विकेट कीपर के पीछे 4 रनों के लिए। सूर्य कुमार यादव को आपने खेलते हुए देखा और जैसे जब 2022 खत्म हो रहा था सूर्य कुमार यादव ने कहा कि मुझे T20 और वनडे नहीं, मुझे टेस्ट भी खेलना है, ये इच्छा उन्होंने प्रकट की। लेकिन जैसे ही 2022 खत्म हो रहा था तो एक अपने को शॉकिंग न्यूज़ ज़रूर मिला, ऋषभ पंत के माध्यम से अपने मम्मी मदर को मिलने जा रहे थे तो एक्सीडेंट हुआ होगा, लेकिन अभी ठीक है। आपको बता दूं उनका प्लास्टिक सर्जरी परसों हो रहा है। कौन? और आईसीसी क्रिकेटर ऑफ द ईयर 2022 के सूर्य कुमार यादव घोषित किए गए और स्मृति मंदाना भी वुमेन्स क्रिकेटर का आईसीसी वुमेन्स क्रिकेटर ऑफ द ईयर घोषित किया गया है। ये दोनों हिंदुस्तान के हैं। ओ 140 का आगे ये स्पीड है, एक अंदाज हम बता रहे। हिमांशु कितने स्लिम है आप देख सकते हैं और जबरदस्त गेंदबाजी करते हुए, बहुत ही तेज थरार यहाँ पे दिखाते हुए। दस फरवरी से हमारा वुमेन्स क्रिकेट का वर्ल्ड कप स्टार्ट होगा। हम 16 मैच कवर कर रहे हैं वर्ल्ड कप के। वो इस बार फुल टॉस से गेंद को उठा दिया, गेंद जाती हुई मिड विकेट की तरफ, गेंद चली जाएगी बाउंड्री के बाहर। यहाँ पे देखना इट इज अ 6 ऑफ बाउंड्री, मुन्ना पठान कंफर्म करते हैं 6 रन है। बाउंड्री के पीछे ये गेंद गिरती हुई और 6 रन मिलता हुआ और 6 रन, ये दूसरा सिक्सर हमने देखा। यहाँ पे 2 बाउंड्रीज 2 सिक्सर हमने अभी तक देखे यहाँ पे चेस करते हुए। 69 चेस करना है और स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन हमें देखने को मिल रहा है यहाँ पे। अभी भी 37 रनों की जरूरत है। आइए 2 सत्कार हम लेने वाले ओमकार शेट्टी के माध्यम से, क्योंकि मेरे पसंदीदा क्रिकेटर दोनों भी स्टेज के ऊपर है, साई शिवाजी शेलार और नीलेश मात्रे। आज सुबह जब 95 रन्स नीलेश मात्रे की टीम ने बनाए तो मेरे दिल में कहीं ना कहीं एक थोड़ा सा एक स्पर्श करके गया कि आज ये टीम बाहर आएगी क्वालिफाई होके, ऐसा एक सवाल आया था। गेंदबाज है हिमांशु, फील्डिंग में थोड़ा सा चेंजेस, एक प्लेयर अंदर आते हुए सर्कल के। इस बार गेंद को रिवर्स खेला, ये कैच हो सकता है, जहां पे फील्डर लाया गया था उधर ही कैच आता हुआ
और हिमांशु को ये विकेट मिलता हुआ और ब्रेक थ्रू मिला है मैदान के ऊपर। कल्पेश आउट होते जिन्होंने कोशिश किया रन को बढ़ाने की, कोई रास्ता नहीं था। 12 रन प्रति ओवर जब आप करते हो तो आपको रन बढ़ाने पड़ते हैं, और रन अगर बढ़ाएंगे तो पीछे पड़ जाते हैं, और पीछे जब आप पड़ जाते हो तो साइकोलॉजिकल प्रेशर बढ़ता है और मेंटल स्ट्रेंथ आ जाता है, तो गलतियां बहुत बड़े पैमाने में होने के चांसेस बढ़ जाती है। 2003 में जब हम साउथ अफ्रीका का वर्ल्ड कप खेल रहे थे, आपको याद होगा हिंदुस्तान ने बहुत अच्छा परफॉर्मेंस देते हुए फाइनल में प्रवेश किया, लेकिन फाइनल में जाने के बाद हमने ऑस्ट्रेलिया ने 359 बनाए। बढ़ते हम ओमकार शेट्टी के पास, वहाँ पे कुछ सत्कार लिया जाएगा। तर आपण या इन्व्हाइट करूया कल्याण डोंबिवली विभागातील एक लोकप्रिय क्रिकेट खेळाडू आणि तितकं सुंदर असं व्यक्तिमत्व निलेशदा म्हात्रे मोठा गाव यांना, आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, आणि हा सन्मान त्या ठिकाणी आपण करूयात मुख्य मंचकावरनं आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आणि त्या सोबतीनं साईदादा शेलार आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल। तौसीफ भाईजान ढोले की दस्ते मुबारक हमें सम्मान करने जा रहा है, ते निलेशदा म्हात्रे आणि आपल्या साईदादा शेलार यांचा एक विशेष सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय। अंपास मॅच थोडं स्पीडअप करा, कारण अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे, वेळ थोडा जास्त जातो। वेलकम साईदादा, स्वागत आहे आपलं, आणि आधी आपण सन्मानित करूयात त्या ठिकाणी निलेशदांना, यानंतर अजून एक सन्मान या ठिकाणी केला जाईल। वन ऑफ द ग्रेट लेजंड प्लेयर निलेश म्हात्रे सारखा खेळाडू खरंच पुन्हा होणंच नाही, आणि अजून कमीत कमी 10 वर्ष व्यावसायिक आणि 40+ क्रिकेटच्या माध्यमातून निलेश म्हात्रे आम्हाला पाहायला मिळावा ही साई जगदंबे चरणी आणि मा भवानी चरणी प्रार्थना। तर या आपण अर्नोल्डला सन्मानित करूयात, वन ऑफ द डेंजरस प्लेयर टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक घातक विध्वंसक आणि शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवरती मैदानाच्या बाहेर षटकार मारणारा एकमात्र खेळाडू साई शिवाजी शेलार, पॉवर हाऊस ऑफ खंबालपाडा, आणि सध्याच्या घडीला राजकीय क्षेत्रातील एक फार मोठं नाव आणि SSCC ट्रॉफीचे प्रणेते साईदादा शेलार यांना आपण सन्मानित करतोय। थँक्यू सो मच साईदादा, आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी मी व्यक्त करतोय। जाऊया ऑनगोईंग मॅचकडे, आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात बालसुब्रमण्यम अय्यर सरांना। इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। तर या दोन क्लासिक प्लेयर्स यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। सामनाकडे जाऊया आपण। 69चं टार्गेट आहे आणि धावा झालेत मैदानावरती आपण बघतोय 33, अजूनही 36 धावांची गरज आहे या ठिकाणी जिंकायला। विसरू नका, उद्या सुद्धा सकाळी आमचा जो शेड्यूल आहे तो 9:30 पासून सुरू होईल, आणि उद्या सुद्धा ओपन ग्रुप या ठिकाणी, याच्यानंतर आहे ना एक मॅच, आता ती किती ओव्हरची आहे ती बघूया, कारण घड्याळात वाजलेत 5:40। किरण पाटील ओ लॉफ केलं व पिच जेल असण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी, आणि हिमांशु खूप चांगल्या पद्धतीने, त्याला माहिती आहे वेगवान गोलंदाज जेल कुठल्या पद्धतीने घ्यायला हवे, आणि खूप चांगल्या पद्धतीने स्टायलिश पद्धतीने खाली बसून घेत असताना अजून एक फलंदाज या ठिकाणी भाग होते। दोघांनी किरण पाटील आणि हिमांशुनी वेगवान गोलंदाज आहेत, आणि भिवंडी मागच्या काही वर्षांमध्ये जे क्रिकेटर्स दिलेत कौतुक करावं तेवढं कमी आहे, आणि याच्यात भावेश पवार आणि विवेक शेलार आमचे दोन आवडते खेळाडूंचे नाव घेणं आवश्यक आहे। दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये ते सुद्धा, आणि या ठिकाणी जा वेग आहे या ठिकाणी भिवंडीचं, कारण भिवंडीचं क्रिकेट मागच्या वर्षी शेवटच्या टप्प्यात आम्ही पाहिला, ब्युटिफुल क्रिकेट आहे। बाली ट्रॉफी करायला येतोय, नक्कीच भिवंडीच्या आमच्या क्लासिक प्लेयर्सना बघायची संधी आम्हाला प्राप्त होईल। धावसंख्या झाली ती आता 33। थँक्यू निलेश म्हात्रे, थँक्यू साई शिवाजी शेलार। हे फक्त खेळाडू नाही आहेत, क्लासिक ह्युमन बीइंग सुद्धा आहेत। साई असो निलेश असो फार कमी बोलतात, माझे त्यांचे जे कामं आहेत तेच बोलतात, आणि साई स्वतः नगरसेवक आहे, निलेश सुद्धा अतिशय चांगला सामाजिक कार्यकर्ता, एक बिझनेसमॅन सुद्धा आहे। ओ बघायचंय पंचांकडे, इट इज अ नो, इट इज अ बीमर। दोन्ही जय पवार आणि तसंच या रिव्ह्यू घेतलाय पंचांना बघावं लागेल। इरमान जय पवार आणि मुन्ना पठाण दोघांनाही ॲट अ टाइम कन्सिस्टंटली नो दिलाय,
आणि रिव्ह्यू घेण्यात आले. टीमला अधिकार आहे तो बीमरचा आणि रनआउटचा, आणि ते रिव्ह्यू घेतला. मी इरामनला चेक करावा लागेल इट इज बीमर और नॉट. टेक्नोलॉजी है तो उसका फ़ायदा क्यों न उठाए, उसी का यहाँ पे फ़ायदा उठाते हुए इट इज़ अ नो बॉल. अंपायर्स डिसिशन. आणि एक लक्षात घ्या, निलेश म्हात्रे यांनी ग्रामीणमधून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ओपनमध्ये ते खेळणार आहेत हे विसरू नका. 40+ पण खेळणार आहेत. बॅकफुटला आले बॉटम हँडचा. काही लोक जे चाहते आहेत त्यांना, मही एक चाहता आहे त्यांचा फार मोठा, तर ते 40+ तर तुम्ही बघू शकता, त्यांना ओपनलाही तुम्ही बघू शकता. फक्त ग्रामीणमध्ये ते खेळणार नाहीत, कारण ग्रामीणचं क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात होतं, त्यांचा बिझी शेड्यूलसुद्धा असतो. धावसंख्या झाली ती 34 धावांची गरज आहे. ओ लॉफ केलाय. जेल असणार 100%. घेणार कोण? गोलंदाज स्वतः जात असताना एका हातामध्ये. क्या बात आहे किरण, अभिनंदन. किती लांब धावलेत किरण पाटील, आणि एका हातामध्ये तो जेल घेत असताना. तुम्ही लेदर क्रिकेटमध्ये असे कॅचेस नाही बघू शकत. टेनिस क्रिकेट म्हणजे आमचे क्रिकेटर्स किती पॅशनेट असतात, कमिटेड असतात. किती लांब धावले, त्यांना माहिती होतं सर्कलच्या आतमध्ये कोणी नाही आहे ते, आणि स्वतः तो जेल घेत असताना कॉटन बॉलच्या माध्यमातून ब्युटिफुल कमिटमेंट. भिवंडीचं क्रिकेट किती उज्ज्वल आहे, त्यांचा भविष्याचा दाखवत असताना किरण पाटील या ठिकाणी. ज्यावेळेला भिवंडीला कॉमेंट्री केली आणि रात्री मी 11:30ला बाहेर निघालो, त्यावेळेला जवळजवळ 1000 लोक भेटायला होते आम्हाला. या आनंद होतो मला, कारण खूप खुश झाले. सर तुम्हाला बघून आम्हाला खूप आनंद झाला. रतन बोल आम्ही तुम्ही नाही की मी ऐकतो येतोय. या वर्षी आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये फार वेळ येणार आहोत भिवंडीला. तुम्ही एंटरटेन करला तुम्हाला, कारण 44 वर्ष येऊ शकलो नाही. आता तो सगळा बॅकलॉग आम्हाला कव्हर करावा लागेल भिवंडीला. चला बॅट्समॅन येऊ द्या, एवढा वेळ घेऊ नका. बॅट्समॅन बाद झाल्यावर दुसरा निघाला पाहिजे. अजून एक मॅच बाकी आहे, तो आपण कसा खेळणार असा प्रश्न आहे, कारण आजचा सूर्यास्त आहे 6:13, आणि त्यामुळे जवळजवळ इथे डोंगर असल्यामुळे मुंब्रामध्ये सूर्य जरा लवकर मावळतो. निसर्गरम्य परिसर आहे मुंब्रा, प्रचंड मोठ्या प्रमाणात. मुंब्रा बायपासमधून जेव्हा मी येतो या ठिकाणी या परिसराला, त्यावेळेला नवीन फलंदाज आले निलेश भोईर. डावकुरे फलंदाज आहेत निलेश. इज अ लेफ्ट हँडर, शॉर्ट थर्डमॅन लेग फिल्डर आहे. एक स्लिपमध्ये एक शॉर्ट थर्डमॅन म्हणणार नाही, गल्ली म्हणीन, आणि एक लेग स्लिप लेग फिल्डर आहे. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँडच्या माध्यमातून स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना एक धाव. महाराष्ट्र आणि मुंबईचे खेळाडू, हिंदीमध्ये सांगतो, महाराष्ट्र और मुंबई के प्लेयर्स को अगर आप देखेंगे तो पेस खेलने के लिए हमेशा तैयार रहते हैं. अगर आप पीछे मुड़ के देखिए, विक्रमादित्य गावस्कर पेस को खेलते थे, भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर, दिलीप वेंगसरकर, हमारे अजिंक्य राणे पेस को खेलने के लिए हमेशा तत्पर रहते हैं. रोहित शर्मा और वासिम जाफर को कैसे भूले, जिन्होंने सबसे ज़्यादा रन रणजी में बनाए. पेस खेलने में अमोल मुजुमदार का भी नाम लेना चाहिए. इस बार गेंद को ऑन साइड में खेला है, बैट के ऊपर लगती हुई गेंद चली गई, और हमारे कवलजीत सिंह नवी मुंबई के फील्ड करते हुए. कवलजीत को मैं बहुत दिन के बाद देख रहा हूँ. कवलजीत, हैप्पी न्यू ईयर. शोज अ गुड गेम दिस ईयर इन 2023. नवी मुंबई का भी एक अपनी क्रिकेट है, न्यू मुंबई स्पोर्ट्स एसोसिएशन भी है. और एक बात हमें यहाँ पे कहना पड़ेगा, ठाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जो खेला जाता है, और इन सब TDPL के माध्यम से, जलपेश को मैं इसका क्रेडिट देना चाहूँगा, जिसके माध्यम से ये सभी जो प्लेयर्स है वो हमें लोगों को दिखने लगे, दर्शकों को. ये खासियत है ठाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग का. TDPL होना चाहिए. जय पवार देख रहे, उनका सपना था, मेरा सपना था, मेगा का सपना था, जो हमारे ठाना शहर क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष है मेगा गोंदड़े, अनंता पाटिल का सपना था, वो सपना पूरा हुआ. तो यहाँ पे देखते हैं स्कोर कितना होता हुआ. 36. अभी भी 33 रनों की ज़रूरत है. 4 ओवर की समाप्ति, 12 गेंदों में ये 33 रन बनाने पड़ेंगे इस मैच को अगर जीतना हो तो. थोड़ा जल्दी खेलिए, मला वाटतं लागलंय त्यांना हाताला, त्यामुळे चिंता आहे या ठिकाणी.
एक गोष्ट मी टळकपणे सांगतो माझ्या सगळ्या टेनिस विश्वातील खेळाडूंना, एखादी जखम झाली असेल, दुखापत झाली असेल, दुर्लक्ष करायचं नाही, दुर्लक्ष करायचं नाही. डॉक्टरांकडे जाऊन योग्य ट्रीटमेंट घेऊन त्या जखमेला बरं करायचं. दुर्लक्ष करून तुम्ही खेळत राहिलात तर ती जखम मोठी होईल आणि तुमच्या करिअरला अडथळे निर्माण करेल. वो चेंडू ऑन साइड टर्न के ऑन साइड में खेलते हुए गेंद चली गई पीछे. मुझे थोड़ा डिमांड था जब मैं नीचे उतरा तो कुछ लोगों ने कहा कि सर आप हिंदी में भी थोड़ा कीजिए. करूँगा, आज भी करूँगा, कल भी करूँगा, क्योंकि यहाँ के जो हमारे मुंब्रा की पब्लिक है उन्हें उर्दू सुनने को अच्छा लगता है, हिंदी सुनने को अच्छा लगता है, अरबी सुनने को अच्छा लगता है. आज हमारी सुबह प्रार्थना जो थी अरबिक में थी. स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रनों की ज़रूरत है 11 गेंदों में. बहुत बड़े शॉट्स खेलने पड़ेंगे अगर इस मैच को जीतना हो तो. और इस बार गेंद तेज तरार गुडलिंग से आती हुई. बॉलर है हमारे, अच्छी गेंदबाजी हिमांशु ने अच्छी की, सुमित भी अच्छी गेंदबाजी कर रहे, किरण पाटिल ने भी अच्छी गेंदबाजी की, स्पीड बरकरार रखते हुए. जब मैं यहाँ पे मुंब्रा में आता हूँ तो कुछ प्लेयर्स ज़रूर याद आते हैं मुझे. सोनू सरदार, फैयाज शेख, हमारे अकबर ट्रैवल्स के लिए बहुत बड़ा क्रिकेट खेला उन्होंने. इस बार गेंद को उठा दिया है और ये कैच हो सकता है, बेहतरीन कैच. किरण पाटिल दूसरा कैच, बहुत लंबा भागते हुए, अच्छे एथलीट है, उन्हें ये जॉगस्ट यहाँ पे जो ट्रैक है एथलेटिक का, इस पे और भागना चाहिए. क्या भागते हैं, और खाली भागते नहीं है, कैच को भी अच्छी तरह से पकड़ते हैं. ये किरण पाटिल की पहचान. इसके ऊपर से क्या सिद्ध होता है, उनकी कमिटमेंट, उनका पैशन, उनका खेलने का तरीका, उनका फील्डिंग का स्टाइल, स्टैंडर्ड, ये सिद्ध होता है. ये तो भिवंडी के लिए यकीनन ये सभी प्लेयर्स जो खेल रहे हैं यहाँ पे तारीफ काबिल. नए बैट्समैन आते हुए ओमकार पाटिल, प्लेयर आउट हुए मैदान के ऊपर नीलेश बोईर, लेफ्ट हैंडर हमारे. जहाँ तक स्कोर है आपको बता दूं 37 के ऊपर है. अभी भी 32 रनों की ज़रूरत है. 9 गेंदों में ये 32 रन बनाने पड़ेंगे. अंधेरा थोड़ा सा होता हुआ. ये जनवरी का महीना है और ये विंटर सेशन में अगर देखेंगे तो आप जो सूरज है वो जल्दी ढल जाता है. 6:13 को सबसे बड़ा दिन 21 जून को होता है जब सूरज 7:42 को सूर्यास्त होता है, जिसे हम योगा डे कहते हैं, योगा दिन कहते हैं. गेंद नीचे आके ऊपर आती हुई, और ये बारिश में होता है, और बारिश में क्रिकेट, पावसाळी क्रिकेट हमें मराठीत म्हणतो, वो खेला जाता है. जहाँ तक लेदर का सवाल है, कांगा लीग खेला जाता है एमसी के माध्यम से. अभी टाइम शील्ड्स के मैचेस चालू हो चुके हैं. कल भी टाइम शील्ड्स का मैच है विरार में. अच्छी गेंदबाजी करते हुए सुमित अभी तक, वो बहुत ही तेज तरार गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे. ऑफ स्टंप के बाहर थोड़े से रखते हुए गुड लेंथ, शॉर्ट ऑफ लेंथ, लॉन्ग ऑफ, फुल लेंथ, ऐसे गेंदों का इस्तेमाल अभी तक उन्होंने किया है सुमित ने. थोड़ा सा स्टाइल अलग है जब वो ग्रीप लेते हैं, रन भी लेते हैं, लेकिन देखिए आप स्टंप के पास जब आते हैं ना, थोड़ा सा रुकते हैं और रुक के बाद में आगे जाते हैं. देखिए आप, ये देखिए, नहीं यहाँ पे रिदम टूटता हुआ हमें, जब जैसे मैंने कहा, तो थोड़ा रुकते हैं वहाँ पे स्टंप के पास. थोड़ा अलग स्टाइल है उनकी गेंदबाजी की. स्टाइल देखा जाए तो जहाँ तक इंडियन क्रिकेट का सवाल है, लेफ्ट आर्म करसन गौरी हो, लेफ्ट आर्म जहीर खान हो, कुछ ऐसे गेंदबाज जिनके स्टाइल हमेशा लोगों ने पसंद की. देखिए रुके, उन्होंने रुकते हुए थोड़ा गेंद डालते, गेंद को अंदर लाया, गेंद बहुत तेज तरार मिडल स्टंप के ऊपर से निकलते हुए. यहाँ पे मैं तारीफ करना चाहूँगा, एक ही ओवर अभी, इस ओवर में एक ही रन उन्होंने दिया है. अभी एक ही ओवर भी बचा हुआ है. देखिए 37 रन बने हैं और एक ओवर में 6 गेंदों में यहाँ पे 32 रन बनाने पड़ेंगे इस मैच को जीतना हो तो. अच्छी गेंदबाजी, यहाँ पे एक ही रन उन्होंने दिया. आज ऐसे 2 प्लेयर ऐसे थे जिन्होंने एक ही रन दिया, एक हमारे पवार और एक हमारे यहाँ पे आप देख सकते हैं सुमित, जिन्होंने एक रन दिए एक ही ओवर में और विकेट भी लिए 2. ये मैच के बाद 4, 5, 6, 7 जनवरी का जो लॉट है ग्रामीण का, वो यहाँ पे आपको हम दिखाएंगे.
डाला जाएगा और आपको हम दिखाएंगे. पुन्हा एकदा सांगतो मराठीमध्ये 4, 5, 6, 7ला जे ग्रामीण खेळणार आहे त्यांचे लॉट्स, त्यांचे ड्रॉस या ठिकाणी या मॅच नंतर टाकण्यात येणार आहे, जे तुम्ही लाईव्ह या ठिकाणी बघू शकता. लास्ट ओवर 6 गेंदों में 32 रन बनाने हैं और बॉलर आ चुके समर्थ कडू. समर्थ कडू इज इंटेलिजेंट क्रिकेटर. क्रिकेट का जो आई शब्द है इसका मतलब है इंटेलिजेंट, चाणक्य नीति. और कडू जब 100% समर्थ कडू दिखते हैं ना तो बहुत परेशानी जो हो जाती है ऑपोजिशन टीम को. अभी तो आज तो हमने 10 या 20% ही समर्थ कडू को देखा है. सच अ गुड इंटेलिजेंट क्रिकेटर, पोटेंशियल प्लेयर. इस बार गेंद बैट और पैड के बीच में, गेंद को ऑन साइड में खेला, गेंद चली गई है लॉन्ग ऑन की तरफ. 1 रन मिलेगा. अभी भी बचे हुए 4 गेंदे और रन बनाने 31-31. बैटिंग कुठली टीम करते हैं? कौसर स्ट्राइकर्स को ये रन बनाने. तो गेंद इस बार गुड लेंथ से आती हुई, इसीलिए मैंने उन्हें चाणक्य नीति का इंटेलिजेंट क्रिकेटर है. और गेंद में थोड़े वैरायटी दिखाते हैं, सोच समझ के खेलने वाले प्लेयर है ये. गेंद इस बार उठा दिया है, ये कैच हो सकता है वहां पे. और तो कुणाल नाइक ये कैच लेते हुए, और समर्थ कडू को एक विकेट यहाँ पे मिलता हुआ. अच्छी गेंदबाजी की. सभी चारों टीम ने अच्छा क्रिकेट खेला है. रियांश, अर्श, कौसा स्ट्राइकर्स, हमारे अंजला, इनका ये टीम है, जागृति स्पोर्ट्स, SSCC, चारों टीम ने अच्छा क्रिकेट दिखाया है. वापस एक बार हम कह रहे हैं 4, 5, 6, 7 का ग्रामीण का जो ड्रॉ है डाला जाएगा यहाँ पे. नए बैट्समैन सद्दाम डोले. समत और सद्दाम दोनों ही भाई है, लेकिन 2 अलग टीम से खेलते हैं. इसके लिए समर मेरे पास देख रहे हैं बहुत बार. हाँ बोला ना. तो सद्दामली जर षटकार मारला तर आकिब सुरमे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. यस. और समर डोले ने भी प्राइज रखा है. समर डोले ने भी 500 रुपये का कैश प्राइज रखा है यहाँ पे. तो अभी कुछ फॉर्मेलिटीज बाकी है, रन बन नहीं रहे थे क्योंकि 69 का टारगेट. अभी रन देख सकते हैं आप मैदान के ऊपर 40 बनता हुआ. अभी भी 29 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए, और गेंद बची है 1. सद्दाम डोले ने अगर 6 मारा, जैनो खतीब इनके तरफ से भी 500 रुपये का कैश प्राइज है. समर की तरफ से 500 रुपये का कैश प्राइज. अकीम सुरमे इनके तरफ से 500 रुपये का कैश प्राइज. यस. ओवर यहाँ पे खत्म हो चुका है क्या? एक बॉल बाकी है, संपला. ओके फाइन, चला संपलेली आहे मॅच. तो इस मैच को जीत लिया 28 रनों से जागृति 11 ने. तो उनका अभिनंदन. जागृति स्पोर्ट्स अच्छा क्रिकेट आज विशाल उनके सभी प्लेयर्स ने खेले यहाँ पे, तारीफ काबिल. और देखना यहाँ पे 23 रन बनाए थे. समर्थ कडू ने 25 रन बनाए थे और ऊपर से 1 विकेट भी लिया. आइए समर्थ कडू मैन ऑफ द मैच के यहाँ पे नॉमिनी है, उनको मैन ऑफ द मैच करके हम घोषित करते हैं. और मैन ऑफ द मैच का प्राइज उनको दिया जाएगा समर्थ कडू को, जिन्होंने 25